नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 22 जागा, काँग्रेस 16 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. रामटेकच्या जागेबाबतचा वाद होता, पण आता तिथे काँग्रेस लढेल आणि सांगलीमध्ये शिवसेना लढेल असा निर्णय झाल्याचे दिसतंय. सांगलीमध्ये पहिलवान चंद्रहार पाटील शिवसेनेचे उमेदवार असतील. भिवंडीची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी लढवेल. हातकणंगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देईल. ही जागा शिवसेनेच्या कोट्यातून शेट्टी यांना दिली जाईल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आपापल्या कोट्यातील काही जागा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला देतील. तसा प्रस्ताव आंबेडकर यांना देण्यात आलाय. ही संख्या 4 ते 5 असू शकते. त्यात अकोला, नांदेडचा समावेश आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.